हक्काच्या मागणीसाठी बांधकाम कामगारांनी संघटितपणे रस्त्यावर येण्याची गरज. भरमा कांबळे यांचे प्रतिपादन. खडकलाट येथे चिकोडी तालुका बांधकाम कामगार संघटनेचा मेळावा संपन्न. 1996 साली तत्कालीन प्रधानमंत्री HD देवेगौडा असताना संसदेत कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारांच्या सहकार्यामुळे देशात व विविध राज्यात कामगारांच्या कल्याणासाठी कायदे झाले. मात्र आज या कायद्यांची अंमलबजावणी व विविध राज्यात कामगारांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ यामध्ये आज तफावत आहे. आज कामगारांचे मूलभूत अधिकार व हक्क काढून घेण्याचे कायदे केले जात आहेत. या विरुद्ध निदर्शने व मोर्चा यावरही बंदी घालण्याचे धोरण सुरू आहे. तेव्हा या देशातील सर्वात मोठ्या संख्येने असणाऱ्या विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी आधी संघटित होऊन आपल्या न्याय हक्कासाठी व मूलभूत हक्कासाठी संघटितपणे रस्त्यावर येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य लाल बावटा कामगार संघटनेचे सदस्य व कोल्हापूर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष भरमा कांबळे यांनी व्यक्त केले. शनिवार तारीख 22 रोजी बेळगाव जिल्हा लाल बावटा कामगार संघटनेतर्फे येथील जय भवानी मराठा समाज सांस्कृतिक भवन मध्ये चिकोडी तालुका कामगार संघटनेचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना कांबळे बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कामगार आयुक्त व बेळगाव जिल्हा शिटू संघटनेचे अध्यक्ष CA खराडे हे होते. प्रारंभी खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे, भू न्याय लवाद समिती सदस्य प्रवीण पाटील, बिरेश्वर सोसायटी एक्संब्याचे संचालक काशीनाथ कमते, उद्योजक निजाम मुल्ला, कॉन्ट्रॅक्टर रमजान तहसीलदार, उद्योजक TR पाटील, भरमा कांबळे, CA खराडे, शिवगोंडा खोत, चिकोडी तालुका कामगार उपनिरीक्षक प्रताप कांबळे व लाल बावटा कामगार संघटना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नेताजी कोळी, शिटू सचिव प्रवीण नाईकवाडी, पिरगोंडा पुढचे अनिल ढेकळे, कामगार उपनिरीक्षक प्रताप कांबळे, लाल बावटा कामगार संघटनेचे पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व गुलाबाची रोपे देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमास बेळगाव जिल्हा लाल बावटा कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, चिकोडी तालुक्यातील 500 कामगार उपस्थित होते. कार्यक्रमास प्रास्ताविक करून स्वागत बेळगाव जिल्हा कामगार संघटनेचे सचिव धनाजी कांबळे यांनी केले. बेळगाव जिल्हा लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं चिकोडी तालुक्यातील खडकलाट गावामध्ये बांधकाम कामगारांच्या अडीअडचणी जाणून घेऊन राबणाऱ्या वर्गाला एकत्र करण्याच्या उद्देशाने बांधकाम कामगार संघटनेनं पुढाकार घेऊन खडकलाटच्या परिसरातील बांधकाम कामगारांच्या संघ चर्चा करून या खडकलाट गावामध्ये मेळावा घेऊया आणि त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी गावातले नेते मंडळी असतील, सरकारी अधिकारी असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील, त्यांच्यावर चर्चा करून पुढची वाटचाल करण्यासाठी आज या हॉलमध्ये बांधकाम कामगारांच्या भव्य मेळावा बेळगाव जिल्हा लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं आज खडकलाट येथे म्हणजे भव्य मेळावा जमवलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष CA खराडे सर आणि सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर. मला एवढं सांगायचं आहे, सुतार गौंडी किंवा वडर गौंडी सेंटरिंग वाले, परत गौंडी, सर्वजण हे लोक आहेत म्हणून हे राबणारे लोक जास्त आहेत किंवा लोक आहेत म्हणून लोकांची घरं किंवा हे म्हणजे माझा बंगला आहे असं असं सांगण्यापेक्षा त्यांचा जास्त आहे म्हणून त्यांचा बंगला असं एवढं मी सांगायचं. ज्याच्याकडे 100 कोटी रुपये जर असला तर ते पैशानं काय घर बांधायला येणार नाही. शेवटी गौंडी, सुतार, सेंट्रिंगवाला घर बांधल्यानंतरच घर होणार आहे. माझं घर कवा तुम्ही बांधून दिल्यानंतर एक माझं घर आहे. या कामाचे कष्ट पहिला तुमचं आहे. ह्याच्यासाठी ते काय म्हणतात, रोटी
कपडा आणि मकान त्याच्यासाठी राबत असलं, पण कसं आहे एक इंजिनियरला डिझाईन करून फक्त रेश मारून दिला तर त्याचं पूर्णचं काम जे कौंटी सेंटरिंग वाले आणि सर्वजण करून ज्या घराला घरपण देतात तेच कौंटी आणि सर्व बांधकाम कामगार आहे. मला वाटतंय आज सरकाराकडून काय जर मिळत असतील तर बांधकाम कामगारांना, तर मला वाटतंय विश्वकर्मामध्ये 400 लोक आज खडकवासला ग्रामपंचायतमध्ये ऍप्लिकेशन केलं. मी 400 लोकांचं अप्रूव्ह दिलं. ते गवंडी असतील, सुतार असतील, यंत्र शिलाईचे म्हणजे शिलाई करणारे बायका असतील, जेवढे माझ्याकडे ऍप्लिकेशन आलेले त्या सगळे ऍप्लिकेशन 400 लोकांचा मी अप्रूव्ह दिलेला आहे. का म्हणजे काय माझ्या घरचं देणार नाही, सरकाराकडून काय तर त्यांना येत असेल त्यांना मिळाला पाहिजे म्हणून मी सगळ्यांना अप्रूव्ह दिलं. विश्वकर्मामध्ये सगळ्यांना अप्रूव्ह दिलं. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಒಂದು ಆಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇಟ್ಕೊಂಡ್ರು. ಕಾಮಗಾರ ಸಂಘಟನೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಮೂರಾಕ ತೆಗೆದ್ವಿ. ಈ ಬಂದೆಲ್ಲ ಪೂರಾ ನಂದು ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಸಪೋರ್ಟ್ ಐತಿ. ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ಸುನೀಲ್ ತರಾಳ್ ಮತ್ತು ಸಂಜೀವ್ ಅವರ ಮತ್ತು ಚೇತನ್ ಸರ್ ನಾನು 4 ದಿವಸ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಊರಿಗೆ ಹೋಗಿದ್ವಿ ಸರ್. ಆ ಟೈಮ್ದಾಗ ಹೇಳಿದ್ರು ಈಗ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಮತ್ತು ಈಗ ಸಂಘಟನೆ ಇದು ಮಾಡಿದ್ರು ಬರೋದು ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದೇ ರೀತಿ ಭಾಳ ಚಲೋ ಅನಿಸ್ತು ನನಗೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಹೇಳೋದಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಗಣ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳೆಲ್ಲ ಕರೆಸಿ ನಿಮ್ಮೊಂದು ಸಂಘಟನೆ ರೂಪಾಂತರ ನೀವು ಮಾಡಾಗಿದ್ದೀರಿ. ಈ ಸಂಘಟನೆಯ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಈಗ ಲಾಭ ಔಟ ಇಷ್ಟು ಕಷ್ಟದಿಂದ ಮತ್ತೆ ಸಣ್ಣಗಿಂದ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಇಷ್ಟು ಕಷ್ಟದಿಂದ ಬಂದರು. ಅವರು ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯದಾಗ ಸಂಘರ್ಷ ಮಾಡ್ಕೊತಿರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ವಿಷಯ ಸಂಘರ್ಷ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸಂಘರ್ಷ ಯಾಕೆ ಸವಾಲು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಹಕ್ಕ ನಮ್ಮದಾಗಲಿ ಮತ್ತು ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲಿ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದರು. ಅದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿದ್ರು ಕಾಮಗಾರ ಸಂಘಟನಾ ಗೌಂಡಿ ಕೆಳಗೆ ಪಾಯ ತೆಗೆದು ಕೆಲ್ಲಿ ಕೊಡೋರವರಿಗೆ ನನ್ನ ವಿಚಾರ ಹಿಂಗಿದ್ದಿ. ನೀವು ಶಿಲ್ಪಕಾರ ಅಂದ್ರೆ ಯಾರ ಒಂದು ಕಲ್ಲಿಗೆ ಒಂದು ಕಲ್ಲು ಇದ್ರೆ ಕಲ್ಲು ಮೂಲೆಗೆ ಇಟ್ಟರೆ ಯಾರು ಅದಕ್ಕೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಯಾರು ಅದಕ್ಕೆ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಯಾರು ಅದಕ್ಕೆ ಪೂಜೆ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಅದೇ ಒಂದು ಶಿಲ್ಪಕಾರ ಇದ್ದವ್ರ ಅದನ್ನ ಗಡಾಸಿ ದೇವ್ರ ಮೂರ್ತಿ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಅಭಿಷೇಕ ಚಾಲು ಆಗ್ತೈತಿ. ಕೋಟ್ಯಾಧಿಪತಿ ರೂಪಾಯಿ ದೇಣಿಗೆ ಬಂದು ಕೊಟ್ಟಿರಬೇಕು, ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗ್ತೀವಿ. ಆ ರೀತಿ ನೀವು ಒಂದು ಶಿಲ್ಪಕಾರ ಇದೆ ಅನ್ನೋದು ನಾ ಹೇಳೋದು ಈಗ ಬಯಸ್ತೇನೆ. ನಿಮ್ಗೆ ಹೇಳೋದು ನೀವು ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಮಂದಿ ತಿಳ್ಕೊಬೇಡ್ರಿ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ದೇವ್ರ ಕಲೆ ಪಟ್ಟಿರೋದು ಆ ಕಲೆಗೆ ಭಾಳ ಮಾತಾಡಿ. ಯಾರು ದೊಡ್ಡ ಆರ್ಕಿಟೆಕ್ಟ್ ಇರಲಿ, ಇಂಜಿನಿಯರ್ಲಿ, ರಚನೆ ಹೇಳಿದಾಗ ಯಾರು ಇದ್ರೂ ಸುದ್ದ ಅವ್ರು ಲಾಸ್ಟ್ ಕೈಯಾಗ ಬರೋದು ಯಾವ್ದ ಕೆಲಸ ನೀವೇ ಗಡಾಸ್ಬೇಕಾಗ್ತೀವಿ. ನೀವು ಒಂದು ಮನೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಚಲೋ ಅತಿ ಸುಂದರ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೂ ಅದು ಚಲೋ ಒಳಗಿಂದ ಆರ್ಕಿಟೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೂ ನೀವ ಮಾಡಬೇಕು, ಒಳಗಿಂದ ಲೈಟಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕು, ಅಥವಾ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಅಥವಾ ಪ್ಲಂಬಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕು, ಬಾಂಧಕಾಮ ಮಾಡಬೇಕು, ಪರಿಚಯಗೊಳಿಸಬೇಕು. ಯಾವುದೋ ವಿಷಯ ಇರಲಿ, ಫ್ಯಾಬ್ರಿಕೇಟೆಡ್ ಮಾಡಲಿ, ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ನಿಮ್ಮಿಂದ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ನೀವು ಯಾವಾಗ ಅಗದಿ ಮನಸ್ಪೂರ್ವಕ ಅದರೊಳಗೆ ಜೀವ ತುಂಬಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ, ಸುಂದರ ಗರ್ಭ ಮನೆ ತಯಾರಾಗ್ತೈತಿ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ದೇಶ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ತಯಾರಾಗಬೇಕಾದ್ರೆ, ನಮ್ಮ ದೇಶ ಪ್ರಗತಿ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮ್ಮಂತ ಎಲ್ಲ ಶಿಲ್ಪಕಾರರು ಯಾವಾಗ ದುಡಿತೀರಿ, ಮುಂದೆ ಬಂದು ದುಡಿತೀರಿ. ಯಾರು ರೊಕ್ಕಿದ್ದವ್ರು ದುಡಿಯಾಕ ಬರಂಗಿಲ್ಲ. ದುಡಿಯಾಡೋದ್ರ ನಿಮ್ಮಂತ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಮಂದಿ, ನಿಮ್ಮಂತ ಕಲಾವಿದರ ಮಂದಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರು ನಿಮ್ಗೆ ಕಲಾ ಪಡೆದ ಆ ಕಲದ ಇದರಿಂದ ನೀವು ನಮ್ಮ ದೇಶ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ನೀವು ಎಷ್ಟು ಇದರಿಂದ ಕಷ್ಟದಿಂದ ನೀವು ಇದ ಮಾಡ್ಕೋತೀರಿ. ಅದೇ ರೀತಿ ನಿಮ್ಮ ಈ ಕಷ್ಟಕ್ಕೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯ ಯಾವುದೋ ಒಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಸಿಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಸಂಘಟನೆ ಭಾಳ ಮಹತ್ವ ಐತಿ. ಈ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದೋ ಯೋಜನೆಗಳಾಗಲಿ, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಯೋಜನೆಗಳಾಗಲಿ, ಅಥವಾ ನಿಮ್ಗೆ ಹೆಲ್ತ್ ಸಮಸ್ಯೆ ಯಾವ್ದು ಬಂದ್ರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನೋಡಿ ನೀವು ಕಾಮಗಾರಗಳಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬೀಳ್ತಾರೋ ಹತ್ತಿತ್ತಿ ಇದ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾರು ಮಾಲಕರ ಯಾರು ನೀವೇ ತೊಗೊಳಂಗಿಲ್ಲ. ಲಾಸ್ಟಿಗೆ ನೀವೇನಾಗ್ತೀರಿ ಅದು ಆಗಿ ಮನ್ಯಾಗ ಕೊಡ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಅದರಿಂದ ಉಪಯೋಗ ಆದ ಯೋಜನೆಗಳು ಯಾವುದೇ ಇದ್ರು ನಮ್ಮನ್ನು ಕರೀರಿ, ನಾವು ಬರ್ತೀವಿ, ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಹಿಂಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ನಿಮಗೆ ಪ್ರಗತಿ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಕಾಮಗಾರ ಸಂಘಟನೆಗಳು ಹಾಗೂ ಸಂಜು ಮತ್ತು ಕಾಂಬ್ಳೆ ಮತ್ತು ಚೇತನ್ ಸರ್ಗ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನನಗೆ ಧನ್ಯವಾದ. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸಕ್ತಿ ಶ್ರೀ ಸಿ.ಎ. ಖರಾಟ್, ನಿವೃತ್ತ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಲೆವೆಲ್ ಕಮಿಷನರ್ CIU ಜಿಲ್ಲಾ ಗೌರವಾಧ್ಯಕ್ಷರು, ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಬರ್ಮಾ ಕಾಂಬ್ಳೆ
ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಇನ್ನುಳಿದ ಅತಿಥಿಗಳು ಹಾಗೂ ಮಹನೀಯರು ಹಾಗೂ ಇನ್ನುಳಿದ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಮತ್ತು ನಮಗೆ ರಾಜ್ಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘ ಸಚಿವರು ನಮಗೆ ಭಾಳ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಇವತ್ತು ಬನ್ನಿ ಅಂತ. ಅದು ಒಂದು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಇರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಲೇಬರ್ ಆಫೀಸರ್ ಸ್ವಲ್ಪ ಏನೋ ಅನಾನುಕೂಲತೆಯಿಂದ ಅವ್ರು ಬರಲಿಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ. ಸೊ ಹೀಗಾಗಿ ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ನಾನೇ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಕಟ್ಟಡ ಮತ್ತು ಇತರೆ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಮಿಕ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಡಳಿ ವತಿಯಿಂದ ಅವರು ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಅಂದರೆ ಕಟ್ಟಡ ಮತ್ತು ಇತರೆ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಮಿಕ ಮಂಡಳಿಗೆ ನೋಂದಣಿಯಾಗಲು ಬೇಕಾದ ಅರ್ಹತೆ ಮತ್ತು ವಿಧಾನ. ಅವರು ಯಾವುದಾದ್ರೂ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಅಂದರೆ ಈಗ ಸೆಂಟ್ರಿಂಗ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಗೌಂಡಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹೆಲ್ಪರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಿಮೆಂಟ್ ವರ್ಕರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ಕಾರ್ಪೆಂಟರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅವರು ಇವರು ನಮ್ಮ ಕಟ್ಟಡ ಮತ್ತು ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಬೋರ್ಡಲ್ಲಿ ಅವರು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗ್ಬೋದು. ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನು 1 ವರ್ಷಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ಇದೆ. ಅದಾದ ನಂತರ 1 ವರ್ಷ ಆದ ನಂತರ ಅವರು ರಿನ್ಯೂವಲ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ರಿನ್ಯೂವಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದ ಸವಲತ್ತುಗಳಿವೆ. ಅವು ಯಾವುವು ಅಂದರೆ ಒಂದು 60 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟು 1 ವರ್ಷ ಪೂರೈಸಿದಲ್ಲಿ ಪಿಂಚಣಿ ಸೌಲಭ್ಯ ಇದೆ. ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು 3,000 ರೂಪಾಯಿ ಅವ್ರು ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿದರೆ ನಾನೇ ವೆರಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡಿ ನಾನು ಕಳಿಸ್ಕೊಡೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ. ಅದಾದ ನಂತರ ದುರ್ಬಲತೆ ಪಿಂಚಣಿ. ಈಗ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಮುಂದೆ ಏನಾದರೂ ಆಯ್ತಪ್ಪಿ ಏನಾದರೂ ಬಿದ್ದು ಹೋದಲ್ಲಿ, ಈಗ ಏನಾದರೂ ಪೆಟ್ಟು ಹೋದಲ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದಲ್ಲಿ ಅಂಥವ್ರಿಗೂ ಹಾಸ್ಪಿಟಲೈಸೇಷನ್ ಚಾರ್ಜಸ್ ಇದೆ. ಅದಾದ ನಂತರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ವೆಚ್ಚ ಅಂತ ನೋಂದಾಯಿತ ಫಲಾನುಭವಿ ಮರಣ ಹಂತದಲ್ಲಿ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ವೆಚ್ಚ ಹಾಗೂ ಅನಗ್ರ ರಾಶಿ ಸಹಾಯಧನ. ಏನಾದರೂ ಸಹಜ ಕ್ರಿಯೆ ಇಲ್ಲ ವಯೋ ಸಹಜ ಕ್ರಿಯೆಯಿಂದ ಅವರು ಡೆತ್ ಆದಾಗ ಅವರಿಗೆ 65,000 ರೂಪಾಯಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ನೋಂದಾಯಿತ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ನಿಂತು ಅವರು ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಬೋರ್ಡ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಅಪಘಾತ ಪರಿಹಾರ ಅಂದರೆ ಈಗ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಮುಂದೆ ಅವ್ರು ಡೆತ್ ಆದಾದ್ರೆ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಆಗಿದೆ. ಅಂಥವ್ರು ಏನಾದರೂ ಇದ್ದರೆ ಅವರು ಅಪ್ಲೈ ಮಾಡ್ಬೋದು. ಮದುವೆ ಸಹಾಯಧನ. ಈಗ ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕರು ಆದಂಥ ಮೊದಲು 2 ಮಕ್ಕಳು ಜನಿಸಿದ 2 ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವರು ಮದುವೆಯಾದ 6 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಮಗುವಿಗೆ 65,000 ರೂಪಾಯಿ ಮದುವೆ ಸಹಾಯಧನ ಸಿಗುತ್ತೆ. ಈಗ 23 ವಲಯದ ಅಂದರೆ ಹಮಾಲರು, ಚಿಂದಿ ಆಯೋರು, ಮನೆ ಕೆಲಸದವರು, ಟೈಲರು, ಅಗಸರು, ಕ್ಷೌಲಿಕರು, ಅಕ್ಕಸಾರಿಗರು, ಕಂಬಾರರು, ಕುಂಬಾರರು, ಬಟ್ಟೆ ಕಾರ್ಮಿಕರು, ನೇಕಾರರು, ಪತ್ರಿಕಾ ವಿತರಕ ಕಾರ್ಮಿಕರು, ಅಲಮಾರಿ ಪಂಗಡ ಕಾರ್ಮಿಕರು, ಬೀಡಿ ಕಾರ್ಮಿಕರು, ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪ, ಸಭಾಭವನ, ಟೆಂಟ್, ಪೆಂಡಲ್ ಸೆಟ್ ಹೊಡೆಯವರು, ಅದಾದ ನಂತರ ಸ್ವತಂತ್ರ ಲೇಖನ ಬರಹಗಾರರು, ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ಗಳು, ಹೋಟೆಲ್ ಕಾರ್ಮಿಕರು, ಬೀದಿ ಬದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು, ಸಿನಿಮಾ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಕಾರ್ಮಿಕರು, ಗಿಗ್ ಕಾರ್ಮಿಕರು, ವಾಣಿಜ್ಯ ಖಾಸಗಿ ಸಾರಿಗೆ ವಲಯದ ಕಾರ್ಮಿಕರು. ಇಂಥವರಿಗೆ ಯಾರಾದರೂ ಕೆಲಸ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಾನು ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 500 ಜನರಿಗೆ ನಾನು ಇದು ಅಸಂಘಟಿತ ಕಾರ್ಮಿಕರ ಕಾರ್ಡ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲೇ ನಿಮ್ಮ ಅರಿಯಂತ ಗಾರ್ಮೆಂಟ್ಸ್ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಟೈಲರಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಅದು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಚಿಂಚಣಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಅರಿಯಂಟ್ ಗಾರ್ಮೆಂಟ್ಸ್ ಇದೆ, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಆಮೇಲೆ ಈಗಾಗಲೇ ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ 31,000 ನೋಂದಾಯಿತ ಆಗಿದ್ದರು, ಅವ್ರಿಗೂ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕಾರ್ಡ್ ಬಂದಿದೆ. ಆ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕಾರ್ಡ್ನು ಅದನ್ನು ವಿತರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಅದಾದ ನಂತರ ಇದರಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಫೆಸಿಲಿಟಿ ಇದೆ. ಅವರು ಸಹಜ ಮರಣ ಪರಿಹಾರ ಮತ್ತು ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ವೆಚ್ಚಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಡೆತ್ ಆದಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ 10,000 ರೂಪಾಯಿ ಪರಿಹಾರ ಬಂದಿದೆ ಈ ಅಸಂಘಟಿತ ಕಾರ್ಮಿಕರ ಕಾರ್ಡ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ. ಅದಾದ ನಂತರ ಏನಾದರೂ ಹಾಸ್ಪಿಟಲೈಸೇಷನ್ ಚಾರ್ಜ್, ಎಲ್ಲಾದರೂ ಅವ್ರಿಗೆ ಆರಾಮಿಲ್ಲ, ಏನಾದರೂ ಅಡ್ಮಿಟ್ ಆದ್ರಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೂ ಚಾರ್ಜಸ್ ಇದೆ. ಇದು ಯಾರಾದರೂ ಇದ್ದಲ್ಲಿ ಈ 23 ವಲಯದ ಕ್ಯಾಟಗರಿ ಇದ್ದಲ್ಲಿ ನಾವು ಕಾರ್ಮಿಕ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕಚೇರಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಅಲ್ಲಿ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಫ್ರೀ ಆಫ್ ಕಾಸ್ಟ್ ಅಂದರೆ ಒಂದು ಫೋಟೋ, ಒಂದು ಬ್ಯಾಂಕ್ ಪಾಸ್ಬುಕ್ ಜೆರಾಕ್ಸ್, ಒಂದು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಇಷ್ಟು ತೊಗೊಂಬಂದಲ್ಲಿ ಫ್ರೀ ಆಫ್ ಕಾಸ್ಟ್ ನಾನೇ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ನಾನೇ ಹಾಕ್ಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. ಏನು ತಮಗೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಏನು ಫ್ರೀ ಆಫ್ ಕಾಸ್ಟ್. ಅದಾದ ನಂತರ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮೋಟಾರ್ ಸಾರಿಗೆ ಹಾಗೂ ಇತರೆ ಸಂಬಂಧಿತ ಹೆವಿ ಬ್ಯಾಚ್ ಡ್ರೈವರ್ಸ್, ಯಾರಾದರೂ ಹೆವಿ ಬ್ಯಾಚ್ ಡ್ರೈವರ್ಸ್ ಇದ್ದಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಅವರೊಂದು ಹೆವಿ ಬ್ಯಾಚ್ ಡ್ರೈವರ್ಸ್ ಲೈಸೆನ್ಸು, ಅದಾದ ನಂತರ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್, ಬ್ಯಾಂಕ್ ಪಾಸ್ಬುಕ್ ಜೆರಾಕ್ಸು, ಒಂದು ಫೋಟೋ, ಅವರು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಕ್ಯಾಟಗರಿ. ಈ ಯೋಜನೆಯು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅಂದರೆ ಬರೀ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ನಿವಾಸಿಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ. ಅದು 18ರಿಂದ 60 ವರ್ಷದೊಳಗೆ ಇರಬೇಕು. ಅವರು ಆದಾಯ ತೆರಿಗೆ ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ರಿಟರ್ನ್ ಮಾಡಿರಬಾರದು. ESI ಮತ್ತು EPF ಸೌಲಭ್ಯ ಹೊಂದಿರಬಾರದು. ಅದಾದ ನಂತರ
ಇವರಿಗೆ ಹೆವಿ ಬ್ಯಾಚ್ ಡ್ರೈವರ್ ಲೈಸೆನ್ಸು ಇದು ನೋಂದಣಿ ಶುಲ್ಕ ಪ್ರತಿ 3 ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ 50 ರೂಪಾಯಿ ಆನ್ಲೈನ್ ಫೀಸ್ ಇರುತ್ತೆ. ನೀವು ತೊಗೊಂಬನ್ನಿ, ನಾವೇ ಕಾರ್ಮಿಕರ ನಿರೀಕ್ಷಕ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ನಾನೇ ಆನ್ಲೈನ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಿ ಕೊಡ್ತೀನಿ, ನಾನೇ ಅಪ್ರೂವ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. ಅದಾದ ನಂತರ ಅವರಿಗೂ ಅಪಘಾತ ಪರಿಹಾರ ಸೌಲಭ್ಯ, ಅವ್ರಿಗೂ ಏನಾದರೂ ಆದಲ್ಲಿ ಅವ್ರ ನಾಮನಿರ್ದೇಶಕರಿಗೆ ₹5 ಲಕ್ಷ ಪರಿಹಾರ ಇದೆ. ಅದಾದ ನಂತರ ಅಪಘಾತದಿಂದ ಶಾಶ್ವತ ದುರ್ಬಲತೆ ಹೊಂದಿದಾಗ ಫಲಾನುಭವಿಗೆ ದುರ್ಬಲತೆ ಪ್ರಮಾಣಕವಾಗಿ ₹2 ಲಕ್ಷವರೆಗೆ ಪರಿವರ್ತನೆ ಇದೆ. ಅದಾದ ನಂತರ ಹಾಸ್ಪಿಟಲೈಸೇಷನ್ ಚಾರ್ಜು ಇದೆ. ನೈಸರ್ಗಿಕ ಮರಣ ಪರಿಹಾರ ಅಥವಾ ಅಂತ್ಯ ಸಂಸ್ಕಾರ ವೆಚ್ಚ ₹25,000 ಅವ್ರಿಗೂ ಪರಿಹಾರ ಇದೆ. ಅವರಿಗೆ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಧನ ಸಹಾಯ ಅಂದರೆ 12ನೇ ತರಗತಿ ಅಥವಾ ತತ್ಸಮಾನ ವಾರ್ಷಿಕ ತಲ ₹3,000 ಅವರಿಗೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇದೆ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ. ಪದವಿ ಇದ್ರೆ ಅಂದ್ರೆ 5,500 ಇದೆ. ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ಶಿಕ್ಷಣ ಇತ್ತಂದ್ರೆ ₹8,000 ಇದೆ. ಸ್ನಾತಕೋತ್ತರ ಪದವಿ PG ಯಾರಾದರೂ ಕಲಿತಿದ್ರೆ ಅವರಿಗೂ ₹11,000 ಇದೆ. ಹೀಗಾಗಿ ಹೆರಿಗೆ ಬಂದೆ ಫಲಾನುಭವಿ ಮೊದಲು ಎರಡು ಹೆರಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಮಹಿಳೆಗೆ ಯಾರು ಕಾಯ್ಬೇಕಿರ್ತಾರ ಅಂಥವ್ರಿಗೆ ₹10,000 ಇದೆ. ಇದೇ ರೀತಿ ಏನೈತಿ ನಮ್ಮ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಕೋಡಿಂದ ಹಿಂಗಿದೆ. ಅದಾದ ನಂತರ ಏನಾದರೂ ಕಿಟ್ಗಳು ಬಂದಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಲಕ್ರಮವಾಗಿ ಅವ್ರದ್ದು ಕೆಲಸದ ಸ್ವರೂಪ ತಿಂಗತ್ತೆ. ಅಂದರೆ ಈಗ ಗೌಂಡಿ ಆಯಿತು, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಷಿಯನ್ ಆಯಿತು, ಕಾರ್ಪೆಂಟರ್ ಆಯಿತು, ಅಂಥವು ಯಾವ ಕಿಟ್ಗಳು ಬಂದಲ್ಲಿ ನಾವು ಅವ್ರ ಸೀನಿಯರಿಟಿ ಬೇಸ್ದಾಗ ನಾವು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟೇಶನ್ ತೊಗೊಂಡು ನಾವು ಎಲ್ಲ ಅದನ್ನು ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಸಾಧ್ಯ ಆದಷ್ಟು ನಮಗೆ ಇವರು ದಾನಾಜಿ ಕಾಂಬ್ಳೇಸರು ಅವರು ನಮ್ಗೆ ಭಾಳ ಸಹಕಾರ ಕೊಡೋದು ನಾವು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಎಷ್ಟು ಹೇಳಿ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ ಸರ್. मंचावरील सर्व पदाधिकारी, चिकोडी तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि मान्यवर बंधूंनो, आज या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या दृष्टीनं मी तिसऱ्यांदा खत काढायला येतोय. 25 वर्षापूर्वी इथे खत कारखाना होता, ती युनियन बांधण्यासाठी इथे आलेलो होतो. ती युनियन त्या ठिकाणी बांधली त्यावेळेला शेतकऱ्यांचा मेळावा या सिनेमा टाकीमध्ये केलेला होता. तसं लाटाचं माझं आणि धर्माचं नातं आम्ही दोघंही चिकोडी तालुक्यातले आहे. आम्हाला सारखं वाटत होतं की आमच्या तालुक्यामध्ये देखील संघटन झालं पाहिजे आणि आज हे संघटन झालेलं बघितल्यानंतर समाधान वाटतं. मित्रांनो, खरं म्हणजे 4-5 साली कर्नाटक राज्यामध्ये बांधकाम कामगारांच्यासाठी सवलती जाहीर केलेल्या होत्या आणि त्या इथली माहिती घेऊन मी आणि परमा कांबळे यांनी इचलकरंजीमध्ये प्रयत्न केला की बांधकाम कामगार संघटित करायचं. इतर कारखान्यात संघटन करणं सोपं असतं. एक मालक असतो आणि कामगार असतात, एका ठिकाणी लोक असतात. पण गवंडी कामगार कसं आहे, हे घर पूर्ण करत आणलेलं असतं, दुसऱ्या मालकाचं घराचं बांधकाम चालू असतं आणि तिसऱ्या मालकाचं पायाभरणी असते. याला संघटित करणं एवढं सोपं नव्हतं आणि आम्ही त्या कामाला लागलो आणि त्यावेळेला कोल्हापूरला एक कामगार वर्ण पडून वळला. आम्हाला कोण कामगारही माहिती नव्हता, पण आम्ही एक मोर्चा काढला इचलकरंजीमध्ये आणि त्या कामगाराला 2 लाख भरपाई मिळाली. कामगार जागा झाला आणि भरमा कांबळेंनी बाकीचं थांबवून सकाळी 8 ते रात्री 11 असं अनेक संपूर्ण कोल्हापूर जिल्हा पालथा घातला आणि त्याचा परिणाम कामगारांच्यासाठी 20,000 कामगार जमून मुश्रीफांच्या घराला वेढा टाकला आणि मग हा कायदा कामगारांच्यासाठी झाला. हे एवढं सोपं नाही. पदाधिकाऱ्यांना मला सांगावं वाटतंय की हे काम सोपं नाही, कठीण आहे. पण अगदी तळाच्या माणसाला आपण काहीतरी मिळवून देतो याचं आपल्याला जे समाधान मिळतं ते पैसा अडकायला मिळत नाही. आणि म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा की बांधकाम कामगारांचा आज महाराष्ट्राचं बघितलं तर देशामध्ये आज महाराष्ट्रातला बांधकाम कामगार 1 नंबरवर आहे.
बऱ्याच सवलती त्यांनी मिळवलेल्या आहेत. इथं देखील नुसतं मिळावे घेऊन हे होणार नाही. यासाठी तुम्हाला युनियनचं सभासद संख्येला ते वाढवायला पाहिजे. कारण शेवटी कसं आहे तुम्हाला सांगतो, आम्ही एका बाजूला काय करतो, आमच्या या तालुक्यात 1,00,000 कामगार आहेत. सभासद किती आहेत? सरकार केव्हा घाबरतं? समजा एखादी युनियन म्हटली आम्ही काम बंद करून रस्त्यावर येणार आहे आणि त्या युनियनचं मेंबरशिप 1,000-1,200 असेल तर ते सरकार काय होतं, 1,00,000 याच्याकडे किती माणसं आहे? 1,000-1,200 काय करतात करू. म्हणून जेवढी युनियन स्ट्रॉंग होईल, जेवढी स्वतःची संख्या जास्त होईल, तेवढा सरकारवर आपोआप प्रेशर येणार. एवढी माणसं जर एकपारी नसल्यावर तर काय करायचं. म्हणून तुम्ही आता जास्तीत जास्त माझ्या मतानं संघटन कसं मजबूत होईल, कसं वाढेल याच्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे आणि त्या दृष्टीनं तुम्ही काम करावं असं तुम्हाला मी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी सांगतो. गर्दी फुल होती. आता एक बाहेर पडाले. आम्ही काय रोजच बोलत असतो, पण मान्यवरांचं तर भाषण ऐकण्यासाठी तिने बाहेरून आल्यावर काय सांगतात हे ऐकण्यासाठी जर 2 मिनिटं जर खुर्चीवर जर बसला तर मुलाचं उपकार तुमचं होते. या ठिकाणी कामगारांचा भव्य मेळावा आणि खडकनाथमधील सर्व कामगार, बाहेरून आलेले सर्व कामगार, महिला या सर्वांचं मी आभार मानतो या कार्यक्रमाला आल्याबद्दल. या ठिकाणी सर्वांची काही नावं घेत नाही. कार्यक्रमाचे उद्घाटक, प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख उपस्थिती, प्रमुख पाहुणे, सत्कारमूर्ती आणि संघटनेचे पदाधिकारी, खडकनाथमधील ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष, आजीमाजी, सर्व कामगार या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो या कार्यक्रमाला आल्याबद्दल. आणि या ठिकाणी मगाशी लेबर सरांनी लेबर ऑफिस चिकोडी यांनी सांगितलं, सांगण्यापेक्षा तुम्हाला जी पत्रिका वाटली त्या पत्रिकेवर ज्या कामगार कार्डापासून मिळणारा जो लाभ आहे प्रत्येकाच्या हातात हे कागद आहे. जवळजवळ कार्ड काढल्यापासून 60 वर्षापर्यंत माझ्या हिशोबानं तो कागद 10 लाखाच्या वरती बेनिफिट मिळून दिला जातोय. फक्त एवढंच काय, वर्षाची याच्याबद्दल 3 वर्षाला लेबर कार्ड रेन्यू होतं. आता वर्षाच्या वर्षाला जी तारीख आहे, जे तुम्हाला लेबर कार्ड काढलंय त्याच्या पुढचं रेन्युअलची तारीख सुद्धा त्या कार्डावरती तुम्हाला उपलब्ध आहे. प्रत्येक तारखेनुसार आपापलं कार्ड रिन्युअल करत जावा. एवढंच बोलतो आणि मी 2 मिनिटं थांबतो. परंतु ते आपण चर्चा करून त्याच्यासाठी एक मागणी करून लेबर डिपार्टमेंटला पोहोचली पाहिजे आणि त्यासाठी ज्यांना मिळाल्या ती लोक सुद्धा साथ देऊन त्यांच्यासाठी रस्त्यावर यायला पाहिजे. बरोबर असं आहे की बसल्या ठिकाणी कोणी काही आणून देत नाही आणि आमचे सगळे मार्गदर्शक आहेत, तुम्हाला वारंवार तुम्हाला माहिती देतील. कुठं काही अडचणी आली कायद्याबद्दल असू दे किंवा काही अडचणी असतील, आमचे खराडे सर आहेत त्यांनी तिथं बसून सगळं आम्हाला हेल्प करतील. मी शिल्प संघटनेची एक सेक्रेटरीच्या नात्याने तुम्हाला बोलत आहे. निपाणीमध्ये आमचं ऑफिस आहे. तुम्हाला काही गरज पडली तर तुम्ही आमच्या ऑफिसला संपर्क साधा. धनाजी रावांनी आता तुम्हाला चांगलं उदाहरण सांगितलं. बांधकाम कार्डाच्या जीवावर त्यांनी मुलगीला एक पद्धत केलेली आहे. हे सगळ्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवा. आपली मुलं आहेत, प्रत्येकाच्या आई वडिलांचे स्वप्न असतात की माझी मुलं पुढं वाढावं, काहीतरी शिकावं, मोठ्या पदावर जावं. तुम्ही कष्ट घ्या, मुलांना शिकवा. तुम्हाला कामगार कार्डावरचं काही लाभ मिळेल, थोडं आपण सवलती करून ते करून घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि कधी आम्ही तुम्हाला सपोर्टला हजर आहे, आम्हाला कधीही सांगा. मला बोलायची संधी असल्यावर धन्यवाद. कामगार मेळाव्याचे अध्यक्ष आमचे आदरणीय खराडे सर, इथं मान्यवर, माझे 2 असिस्टंट ॲडव्होकेट, समोर उपस्थित कामगार बंधू आणि भगिनी,
फार दिवसानं कामगार सभेत बोलायचा योग आला. 1975 साली मी वकिली सुरू केली आणि लगेच त्या काळात आमचा एक ग्रुप जमला. सुभाष जोशी सर हे असा एक मोठा ग्रुप जमला. अच्युत माने, सुभाष जोशी असा मोठा एक ग्रुप जमला. त्यावेळेस बीडी कामगारांचा फार अत्याचार व्हायचे. पिढ्या छाटणे हे असं ते आमच्या लक्षात आलं. आम्ही ती कंपनीची सायकलवर फिरून गड्डीबोळातनं आम्ही संघटना उभी केली. बीडी कामगारांची संघटना उभी केली. त्याच्यात पुष्कळसे म्हणजे संघटना म्हणजे मजबूत होत गेली. आमचे गफार मुल्लाबाई त्यांची बायको अगदी गरोदर असताना विलास पिढीसमोर त्यांनी उपोषण केलं होतं. त्याच्यानंतर हसीना भाभी, त्याच्यानंतर अक्काताई कांबळे असे पुष्कळसे कामगार जे जीव ओतून त्याच्यात हे केले. आमच्याकडे पैसे असायचे नाही. सुभाषला पण काही फारसा पगार नव्हता आणि मी वकील, नवीन वकील, पण काम करत राहिलो आम्ही. तर त्यावेळेस अक्काताई वंजारे, सरला पोळ वगैरे ह्या ज्या बीडी कामगार मुली होत्या त्यांच्या लग्न झालं नव्हती. ते म्हणणार सर तुमच्याकडे आम्हाला पण माहिती आहे म्हणणार. आणि त्या काळात आम्हाला लेबर ऑफिसरला तारा करायला पण हे असायचे नाही, पैसे असायचे नाही. तेव्हा त्या 100-200 असं आपल्या आलेल्या मजुरीतनं त्यांनी रोज गेलं. त्यांची आज मला नेहमी आठवण येते ह्या सगळ्या कामगारांची. आणि कामगार तसं म्हणजे माझी सुरुवातच सामाजिक जीवनाची कामगार चळवळीतनं झाली. आणि रस्त्यावरच्या चळवळी, रस्त्यावरची चळवळ हा माझ्या आत्तेचा नेहमी विषय राहिलेला आहे. नेहमी अत्याचार जे होतात हे असंघटित लोकांवर होतात आणि संघटित असेल तर अत्याचार होत नाही एवढं मला माहिती आहे. रस्त्यावर लोकांनी उतरलं तर त्याला एक विशिष्ट ताकद निर्माण होते आणि त्या ताकदीच्या जोरावर आपण पुष्कळसं काही हे आता योजना ज्या आहेत त्या सगळ्यात तुम्हाला धनाजी वगैरे सगळे हे करून देतील. मी लॉला असताना लेबर लॉ माझं स्पेशलायझेशन आणि वकील झाल्यानंतर सर त्यावेळेस असिस्टंट लेबर कमिशनर होते. बीडी कामगारांचे खटले पण त्यांच्या समोर चालवायचे मला योग आला होता. एक खरं म्हणजे कौतुकाची गोष्ट अशी की लेबर कमिशनर म्हणून रिटायर झाल्यानंतर त्याने आरामात आपलं आयुष्य घालू शकले असते. पण खराडे सरांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आपलं जे सगळं लेबर लॉचं ज्ञान आहे ते कामगारांच्या भल्यासाठी वापरण्यासाठी त्यांनी सिद्धू जॉईन केले आणि कामगारांचं काम करतात. त्यांचे वडील गुरुशी खराडे ते पण आमच्या इकडे परिचयाचे असं आमचं हे होतं. पण एक लक्षात ठेवा, नेहमी संघटित राहून रस्त्यावर चळवळ जर आपण राबवून ठेवली तर तुमच्यावर कोणी अत्याचार करू शकणार नाही. कोणतीही स्कीम नसल्याने स्कीमा सुद्धा तुम्ही मिळवू शकता. कारण आपल्याला काय माहीत नसते ना, हे वकिली करतो सगळ्याच कामगारांचं हे काय माहीत नसते ते हे करू शकतात. आणि एक मी कामगार संघटना बीडी कामगारांची संघटना झाली. त्याच्यानंतर 1980 मध्ये तंबाखू कामगारांची संघटना केली. 10,000 बायकांच्या पुढे कामगार संघटना म्हणजे त्याची संघटना होती, त्याचा मी अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर सुभाष जोशी. कोल्हापूर शहरामध्ये एका ठिकाणी 3 मजली इमारतीचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी सेंट्रिंगवाला व तिसऱ्या मजल्यावर काम करत होता. बाजूला एका इमारतीचं काम सुरू होतं, त्याचे पिलर टाकायचे काम चालू होतं. वरनं तो सेंट्रिंगवाला काय
तिचं काय चूक झाली ती वरून खाली पडला आणि बाजूच्या इमारतीचे बांधकाम सुरू होतं, त्याचं जे पिलर होतं त्या पिलर मध्ये तो उलटा असा पडला, 2 सळ्या आर पार असं तो घुसला. म्हणजे जसं आपण तडपडतो ना उलट, तसं ते 2 सळ्या त्या पोटात घुसला होता आणि तो असा तडपडत होता. लोकांनी बघितलेला कसं करायचं, का 3 फूट खाली होतं आणि खाली फूट म्हणजे खाली तर दाबता येत होतं, वरच करायला पाहिजे होतं, मात्र त्याला काढायचं कसं आपल्या कामगाराचा प्रश्न होता. आणि मग तिथे कॉन्ट्रॅक्टर आला, इंजिनियर आला आणि मग त्याला कटर मशीन मागून घेतलं आणि त्या पिलरच्या सळ्या खालनं कट केल्या आणि त्या सळीसह त्याला CPR हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं कोल्हापूरच्या. ती बातमी आपली शिवगोंडपती वाचली, कारण मी त्यावेळी आजही यंत्रमाग कामगाराचं काम करतो. तुम्ही ज्या अंगामध्ये शर्ट घालता, कापड घालता, ते इचलकरंजीला कापड तयार होतं, त्या यंत्रमाग कामगाराचं काम त्यावेळी करत होतो आणि आजही करतोय. आणि मग त्या कामगाराला ऍडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली, कारण हे पेपरवाले जसे बांधकाम कामगाराचं काम करत होते, यंत्रमाग कामगाराचं काम करत होते, तसे ते घरोघरीचे पेपर वाटतात, ते पेपर वाटप करणारे कामगार सुद्धा हे संघटन करतात. आणि मग त्यांनी आम्हाला बातमी दाखवली आणि मग आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना कोणतंही संरक्षण नाही, या बांधकाम कामगार एकत्र करायला पाहिजे. आणि मग त्यावेळेपासून आम्ही लाल मोठा बांधकाम कामगार संघटना स्थापन केली. एका रात्री आमची बैठक झाली, 2-3 दिवसामध्ये ते सगळं युनियन रजिस्ट्रेशन जे लागतंय, आम्ही युनियन वाले आमच्याकडे फॉर्मॅट होतं तयार केलं. त्यावेळी दुसरे खराडे सर पुण्याला होते, PA खराडे, PA खराडे पुण्याला श्रमिक आयुक्त होते, त्यांच्याकडे गेलो. मी शिवगोंड, दत्ता माने आणि मधुकर चिखले सगळं ड्राफ्ट तयार केला. तिथे गेल्यानंतर सांगितलं आमच्या या सह्या पाहिजेत. तिथं संध्याकाळी वस्त्र लावली, तिथं सगळं डुप्लिकेट तयार केलं, डुप्लिकेट सह्या मारल्या आणि दुसऱ्या दिवशी लाल मोठा बांधकाम कामगार संघटनेचं सर्टिफिकेट घेऊन आलो आणि कामाला सुरुवात केली. खरं म्हणजे मी आमची संघटना स्थापन केली 2003 ला, घटना घडली 2 ला, आम्ही संघटना स्थापन केली 3 ला. मात्र महाराष्ट्रामध्ये या बांधकाम कामगारांच्या संघटनेला मूळ स्वरूप यायला 2010 उजाडलं. जे 7-8 वर्ष मी एकटा काम करत होतो, एकटा एसटी करत होतो, माझ्या 2 चारची गाडी करत होतो. मात्र दरम्यानच्या काळामध्ये बांधकाम कामगारांचा कायदा व्हायला कर्नाटकमध्ये मंत्री, पंतप्रधान जबाबदार आहे. त्या काळामध्ये 1995-96च्या काळामध्ये 96 ला कोण PM होतं, देशाचं पंतप्रधान कोण होते 96 ला, HD देवेगौडा होते. त्या काळामध्ये लाल मोर्चाचे 62 खासदार होते. या सगळ्या डाव्या आघाडीनं त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्या पाठिंब्याच्या बदल्यात त्या काळामध्ये रस्ते बांधणी विभागाचा जो कायदा होता 1996 ला, तो कायदा केंद्रामध्ये पास झाला आणि मग त्यानंतर संपूर्ण देशभर राज्यामध्ये त्याचं सेवानिवृत्ती करून वेगवेगळी मंडळ सुरू झाली. 1998 ला जे उपकर अधिनियम आला आणि मग खरं म्हणजे बांधकाम कामगार कोणाचा नोकर आहे काय, बांधकाम कामगार कोणाचा नोकर आहे, ज्याचं काम घेतो त्याचा तर नोकर आहे काय, त्याचं आपण काम घेतो आणि काम करतो. तुम्ही नोकर कोणाचे आहे, बोनस कोणाला मिळतो, पगार कोणाला मिळतो, कोणाकडे तर काम करतो. मात्र आमचा कामगार काय करतो, काम घेतो किंवा कोणाच्या हाताखाली काम करतो, मालकाकडनं पैसे घेऊन काम करतो. तो कामगार कोणाचा आहे, तुम्ही कामगार कोणाचा आहे, तुम्ही कामगार कुणाच नाही, फक्त तुम्हाला कामगारी संज्ञा लाभलेली आहे. तर म्हणजे आज कर्नाटकचा विचार केला, कर्नाटकमध्ये बऱ्याच योजना आहेत. मात्र आता आमच्या पत्रकारांनी सांगितलं की त्या कार्यालयामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये जा, तुम्हाला हेच दिसेल, जो पैसे चालतो त्याला लाभ मिळतात, त्याचा तो लाभ घेतो. अधिकारी आपला ऐकत नाही. त्यासाठी खट्टी साहेबांनी काय सांगितलं, आपली संघटना भक्कम असायला पाहिजे. म्हणजे
कुणाला मिळतो? आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हसन मुश्रीफ कामगार मंत्री असताना मी वर्षातून 2 मोर्चे काढत होतो. किती हजारचे मोर्चे? 500-500 नाही, 10,000, 15,000, 20,000चे मोर्चे एका जिल्ह्यातून. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकच संघटना होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा संघटनाचा जन्म व्हायचा होता. कोल्हापूर मधनं आम्ही काय केलं? जसं तुम्ही आता गावागावामध्ये संघटना करताय तसं मी 2012 ते 2015 पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या 1050 गावामध्ये पोहोचलो होतो. 840 गावामध्ये आमचे बोर्ड होते. आज सुद्धा म्हणून मी काय म्हणतो, जिसकी लाठी उसकी भैंस. ज्यांच्या हातात काठी आहे, ताकद आहे, ते सत्याचा वापर करू शकतात. खरं म्हणजे आपण काय म्हणतो, लाल बोटवे काय म्हणतात, आपल्याला कामगार कष्टकऱ्यांचं राज्य आणायचं आहे. तुम्ही काय करताय? तो अण्णा, तो दादा, तो बापू त्यांच्या मागे लागताना व्यक्तिगत कामं करून घेताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला काय सांगितलंय? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकतो मात्र संघर्ष करत नाही. कट्टी सर, माझं शिक्षण सुद्धा 1ली ते 4थी अंजना कर्नाटक, 8वी ते 10वी कर्नाटक बेलाडी आणि 11वी ते ग्रॅज्युएशन देवचंद कॉलेज. जे मी मला अच्युत पारेने शिकवलंय. आम्ही अच्युत पारेने आमच्या गावामध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं वगैरे निमित्तानं आम्ही नेले. जेडी कांबळे, एनडी कांबळे हे सगळे मला शिक्षक होते. याच परिसरात ते जेडी तसं टाकवण्याचे आता राहायला देवचंद कॉलेज समोर. म्हणजे आम्ही सुद्धा विद्यार्थी असताना जे आडगाव होतो, जे काय म्हणतात त्याला, आमच्या व्यक्तिमत्वाला आकार आलेला नव्हता. आणि मग जसं तुम्ही बांधकाम कामगार काम करता तसं मी शिकलो असल्यामुळे, ग्रॅज्युएशन असल्यामुळे आमचे भाऊ सगळे इचलकरंजीला यंत्रमाग कामावर, मी यंत्रमागावर 1981 ते 86 काम केलंय. आणि मग 86 नंतर मी त्या युनियन मध्ये गेलो, एका कारखानदाराच्या संघर्ष केला आणि मग युनियनचा पदाधिकारी झालो. कोण मनामध्ये इचलकरंजीला आमदार होते. मनामध्ये कुठले? अक्कोलचे आमदार कुठे झाले? इचलकरंजीला. शिवगोल कोण? यागनवाडीचे. काम कुठे करतात? महाराष्ट्रामध्ये जाऊन. मी अशी बरीच उदाहरणं आहेत. मी अंचनाचा मात्र कोल्हापूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, राज्याचा जनरल सेक्रेटरी, सीआयटीच्या राज्याच्या कमिटीवर, बांधकामच्या ऑल इंडियाच्या कमिटीवर आहे. मी बांधकाम कामगारांचं काम केल्यामुळं मला 3 वेळा विमानावर जायची संधी मिळाली. कुणाचं काम केल्यामुळं? बांधकाम कामगारांचं. खरं म्हणजे 2015 साली आम्ही ऑल इंडियाची बांधकाम, आमचं जे CWM आहे, कन्स्ट्रक्शन वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया, म्हणजे बांधकामामध्ये काम करणाऱ्यांची ऑल इंडियाची संघटना आहे. त्या ऑल इंडियाची मीटिंग आम्ही 56वी मीटिंग आम्ही 2015ला कोल्हापूरमध्ये घेतली होती. आता पुन्हा उद्याच्या 8 आणि 9 मेला आम्ही ऑल इंडियाची 72वी बैठक आम्ही कोल्हापूरला घेतोय. हे कशाच्या आमच्याकडे काय जवळ दिले होते? तर आम्ही सुद्धा गावागावात कमिटी केले, गावागावाच्या सगळ्या कामगारांना संघटित केलेले आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आज कोल्हापूर आहे. जर समजा आपण कर्नाटकच्या योजनेचा आढावा घेतला आणि महाराष्ट्र योजनेचा आढावा घेतला तर त्यामध्ये फरक आहे. तुमच्या योजनेमध्ये आता कामगाराचं निधन झालं तर किती मिळतात? 75,000. आमच्याकडे किती मिळतात? 2 लाख. म्हणजे कर्नाटक अजून या योजनेमध्ये मागे त्याला काय, हे सगळं करायचं काय करायला पाहिजे? गावागावामध्ये पुन्हा जोरदार संघटन बांधून बेळगाव जिल्हा, जसं इकडं जे महाराष्ट्रामध्ये शेवटचा जिल्हा कोल्हापूर आहे, तसं कर्नाटकमध्ये शेवटचा जिल्हा बेळगाव आहे. एका बाजूला बेळगाव, एका बाजूला कोल्हापूर. जर समजा राज्याला दिशा देत असतील तर ते काम आपल्या ती जबाबदारी आपण आपल्याकडे घ्यायला पाहिजे. म्हणजे जसं काम कोल्हापूरमध्ये तसं काम उद्याच्या काळामध्ये बेळगावमध्ये व्हायला पाहिजे. जाता धनाचे उदाहरण सांगतो. मी साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी निपाणीला पहिला मेळावा घेतला. 2014ला म्हणजे आता 11 वर्ष झाली. 14ला पहिला मेळावा घेतला. तिथं कमिटी करायची होती.
जे कमिटी म्हणजे कर्नाटकमध्ये कोण कुठल्या जातीचे लोक काम करतात ते तो काम कोणी करावं तो प्रश्न ऐच्छिक आहे. पण त्यावेळी मी त्यावेळी कमिटी करताना कोण लोक होते, एक कोळी सोडला तर सगळे मागासवर्गीय. इतर समाजातलं या क्षेत्रामध्ये काम करणारे कोण नव्हतं जे मला त्यावेळी आठवलं. आणि त्यावेळी मी लाल गोट्याला धनाजीला लाल गोट्याचं तत्वज्ञान सांगायचो, असं करायचंय. धनाजी म्हटलं मला ते काय समजायला, कामगारला काय मिळणार तेवढं सांगा, मला ते राजकारण सांगायचं नाही. पण आज तेच राजकारण घेऊन धनाजी आज बेळगाव जिल्ह्याचा सेक्रेटरी आहे. म्हणजे लाल गोट्यामध्ये कुणाचं काम करतात, कामगार कष्टकऱ्याचं काम करतात. जसं आता कट्टी सरांनी सांगितलं, मी आयुष्यामध्ये पैसे मिळवलेले सगळे चळवळीसाठी खर्च केले. तसं लाल गोटा कुणाचं काम करतो, कामगार कष्टकरी वर्गाचं काम करतो. पैसे कुणाकडे घेतो, पैसे सुद्धा नोंदणीच्या वर्गणीच्या निमित्तानं काम केल्याच्या निमित्तानं पुढे चळवळ चालवण्यासाठी आपण त्यांच्याकडे 10% निधी घेतो लाभ मिळाल्यानंतर. म्हणजे काम करायचं कामगारासाठी आणि चळवळीचं काम करायचं सुद्धा कामगारांच्या पैशातून. मला सांगा, मी ग्रॅज्युएट आहे मात्र मला नोकरी करता आली असती. परत त्यावेळेस जे आमदार होते मनामध्ये ते सांगितले आपल्याला कामगारांचं काम करायचं. कामगारांचं काम करायला माणसं तयार करायला लागत नाही, पुरी तर मनावर घ्यायला पाहिजे, पुरी तर हे तत्वज्ञान शिकायला पाहिजे आणि आपल्या जीवनावरती थोडीशी खर्च ब्रेक मारायला पाहिजे. मला जरी मी जरी ग्रॅज्युएट असलो, जरी समजा मला त्या काळामध्ये 10-15 हजार नोकरी करता आली असती, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान सांगितले, शिका, संघटित आणि संघर्ष केला. ते आता जत्रा ड्रेस वगैरे उदाहरण दिलं. काय अवस्था आहे, अवस्था तीच आहे. आपण शिकतोय पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्षाचा विचार सांगितलाय, त्या संघर्षामध्ये जात नाही. जे 100 पैकी 2-4 लोक विचार करतात, बाकीच्या सांगायचं काम करतात, आता ते मनावर घेत नसल्यामुळं आपला विचार खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा प्रत्येकाला एकच मताचा अधिकार दिलाय. देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी आपल्याला सर्वसामान्यांना, गरिबांना, शेतकऱ्यांना मताचा अधिकार नव्हता. कट्टी साहेब माहित आहे, खराडे साहेब माहित आहे, म्हणजे 1947 नंतर आपल्या अगदी झोपडपट्टी राहणारी बाई असेल किंवा दलित समाजात राहणारी बाई असेल, शेतात काम करणारा शेतकरी असेल किंवा विधानसभेमध्ये संसदेमध्ये काम करणारा कर्मचारी असेल, आमदार असेल, खासदार असेल, या सगळ्यांना एकच मत द्यायचा अधिकार कोण दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाचं संविधान. या संविधानाला आता नख लावायचं काम केलं जातंय. आता महाराष्ट्रामध्ये कायदा येऊ पाहतोय, जन सुरक्षा बिल या नावानं. जसं 1991 ला भगतसिंग आणि सुखदेव राजगुरू यांनी इंग्रजांच्या सभेमध्ये कागदी बॉम्ब टाकला का, तर त्या काळामध्ये जनतेला दाबणार, लोकशाही नाकारणार, कामगारांसारखं नाकारणार बिल जे संसदेमध्ये त्या काळामध्ये पास करत होते, त्यावेळी भगतसिंगांनी त्या लोकांनी बॉम्ब टाकला आणि मग पुढे भगतसिंगांना फाशी झाली. तसलं विधेयक महाराष्ट्रामध्ये येतंय, महाराष्ट्रामध्ये मंजूर झालं ते उद्या कर्नाटकमध्ये सुद्धा येणार आहे. दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून त्या काळामध्ये सुद्धा अनेक कायदे झाले होते. गेल्या 175 वर्षामध्ये त्यांनी 100 वर्ष कामगारांचा संघर्ष केला. त्या संघर्षामध्ये अनेक कामगारांसाठी कायदे झाले. मात्र त्या कायद्यातले 29 कायदे रद्द करून मोदी सरकार फक्त 4 संहिता आणतंय. 4 संहिता आणतंय. कामगार कायदे जर मोडले तर त्याच्यावरती मालकाला दंडात्मक कारवाई केली जात होती किंवा फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जात होती. ते सगळं कामगार कायदे मालकाच्या जे कामगाराच्या बाजूने होतं ते आता मालकाच्या बाजूने केले जाते. कामगाराला जे जो कामाचे तास होते पूर्वी ते सुद्धा आता ती मर्यादा काढली जाते. म्हणजे 4 संहिता
त्याच्या अंमलबजावणी कदाचित 1 एप्रिल पासून होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून देशातल्या कामगार संघटनांनी परवा एकदा 4 फेब्रुवारीला आणि परवा 18 मार्चला दिल्लीमध्ये बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये हे जे 29 कायदे रद्द केले जात आहेत त्याच्या विरोधी देशाच्या सगळ्या कामगार संघटना एकत्र झालेल्या आहेत. आणि उद्याच्या 20 मेला देशव्यापी 2025 साली पहिला संप होतोय. ह्याच्यापूर्वी 14 संप झालेला आहे. कामगारांनी खरं म्हणजे कामगारांचे हक्क कधी टिकतात, कधी वाढतात. मगाशी आता कट्टी साहेबांनी सांगितलं, समजा आता काय या देशामध्ये 5 कायदे आहेत, 6वा कायदा पाहिजे असेल तर कोण मागायचा असतो? जनतेने मागायचा असतो. कशात मागायचा असतो? आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे, बोलायचा अधिकार दिलेला आहे, मागायचा अधिकार दिलेला आहे, संघर्ष करायचा अधिकार दिलेला आहे. मात्र मोदी सरकार आता जर समजा उद्याच्या काळामध्ये जर समजा हा महाराष्ट्रामध्ये कायदा आला तर असे आपले मिटिंगा घेता येणार नाही, मेळावे घेता येणार नाही, रस्त्यावरती निदर्शन करता येणार नाही, रास्ता रोको करता येणार नाही, मोठे मोर्चे करता येणार नाही. सरकारच्या विरोधी बोलणं ताकददार अशा पद्धतीची राजवट ही मोदी सरकारची आहे. कदाचित इथं भाजपमध्ये कोणाला माहित नाही, मात्र हे भाजपचं सरकार आपल्या महाराष्ट्रात असेल किंवा दिल्लीत असेल, देशात असेल, हे कामगार विरोधी आहे, शेतकरी विरोधी आहे. जे शेतकऱ्यांच्या खताचे वगैरे प्रचंड दर वाढवायचं आणि फक्त महिन्याला 500 रुपये द्यायचं, 3 महिन्यात 4 महिन्याला 2000 खात्यात टाकायचं. ह्याचं भागणार आहे का? जे कोविड काळापासून नोकऱ्या प्रचंड गेल्या, नोकऱ्या कमी झाल्या, सरकारी नोकऱ्या आता 4% राहिल्या. आता देशभरामध्ये पूर्वी 20% संघटित कामगार होता, आज तो फक्त 4% आहे. जे 4% नोकऱ्या कामगारांना कायमची नोकरी आहे, 96% कामगारांना उडापी आहे. जे 1 महिना काम मिळण्याची गॅरंटी नाही. कारण म्हणजे बांधकाम कामगार सुद्धा रोज काम मिळण्याची गॅरंटी आहे काय? तुम्हाला रोज काम मिळण्याची गॅरंटी आहे काय? रोज 8 तासच काम मिळतं का? तुम्हाला पगार पत्रक आहे का? हजेरी पत्रक आहे का? पगार स्लिप दिली जाते का? मग तुम्ही कामगार कसले? तुम्ही फक्त आम्ही तुम्हाला कामगार म्हणायचं, तुम्ही कामगार म्हणून पुढचं काम करायचं, एवढंच आपल्याला कायदा लागू आहे. ते मी फक्त बोलायसाठी. म्हणून महाराष्ट्र कर्नाटकाच्या बांधकाम कामगार अपील करेन. विशेषतः आज या खडकवासला पहिल्यांदा आलो, जाता जातो पण पहिल्यांदा आलो. खडकवासला म्हणजे पुढे आपला चंद्रकांत हारगेले नावाचा कार्यकर्ता होता, आता तो काय करतो माहित नाही, जे तो पूर्वी लालकोटाचं काम करत होता. मित्र आपल्याला संघर्ष करा. धनाजी कांबळे आपल्या मुलीला जर वकील केलं असलं तर त्या कामगार संघटनेच्या पैशात मी वकील केली नाही तरी क्लिअर सांगितलं. माझं सुद्धा पोरग टेक्सटाईल इंजिनियर आहे आणि मुलगी बी फार्मची आहे. आम्हाला एकी पाहिजे, आम्हाला एकत्रितपणा पाहिजे, आम्हाला संघटना पाहिजे. आणि संघटना असेल तर आम्ही काही करू शकतो, काही करू शकतो. त्याचे एक चांगलं उदाहरण मला माहिती आहे, जंगलातले हरणांचा करत असतो. हरणाचं ते 5-25 हरणं एकत्रच असतात ते नेहमी, आणि त्यांच्यावर त्यांचे विरोधक असतात, वाघोबाचं असतात. ते काय हरणाचे पात्र पाहिजे असतात, कुठलं हरण आपण कसं मिळावं त्याच्या पाठीमध्ये असतात. पण त्याचा मागोसा आमच्या हरणाला असतो. आणि हरण काय करतात की एक हरण कधी फिरत नाही, 2 हरण फिरत नाही, हरणं सगळी एकत्रितपणे फिरतात. बघायचं असेल तर कुठेही बघा, सगळे हरणं एकत्र असतात. आणि जर वाघोबा समोर आला तर ते त्याचा जो शिलेदार असतो हरणांचा, तो शिंग पूर्ण पुढे गेला, तो वाघ करून पळून जातो. हे एक उदाहरण आपण लक्षात ठेवायचं. आणि आपण सगळेजण संघटित राहूया, संघटित करून जे कार्य आपण करूया त्याच्यात तुम्हाला प्रत्येक कार्यावर तुम्हाला यश मिळाला, तुमची संघटना जबाबदार असेल. आणि त्या संघटनेचा उपयोग करून तुम्ही त्याप्रमाणे सगळ्यांची संघटना करून योग्य रीतीनं आपले लाभ मिळवून याचा प्रयत्न करावा. धन्यवाद सर.